22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याकडे खरं तर अवघ्या देशभराचं लक्ष हे लागलेलं आहे. आपण जर बघितलं तर अयोध्येतील हे जे विमानतळ आहे ते देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असं विमानतळ हे उभारण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या विमानतळामध्ये कॅनव्हास पेंटिंग हे साकारण्यात आलेलं आहे. जवळपास 305 फूट भव्य अशी संपूर्ण कलाकृती आहे. आणि ही जी कलाकृती साकारलेली आहे ते मराठी हात आहेत. खरं तर माझ्यासोबत जे सोनवणे आहेत आणि त्यांचे मित्रमंडळी आहेत, त्यांचे साथीदार आहेत, त्यांनी जवळपास 8 ते 9 महिने मेहनती घेतलेली आहेत आणि सर्व कॅनव्हास पेंटिंग साकारलेले आहेत. नक्की काय सर्व हा अनुभव होता, कसं हे कलाकृती जी आहे ती साकारण्यात आली, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, कसा अनुभव होता हा सगळा? नमस्कार, माझं नाव आनंद सोनवणे. अनुभव फार सुंदर होता. अनुभवापेक्षा अयोध्या हा एक शब्द की जगात आज त्या शहराचं नाव राम जन्मभूमी या सगळं प्रकाश झोतात आहे. आणि तिथलं काम करायला एक संधी, माझ्या वडिलांपासून मला खूप जणांनी त्याबद्दल खूप शाबासकी दिली. खूप कुतूहलही झालं सगळ्यांना काम करण्यासाठी. खूप ऊर्जाही मिळाली, तशी भीतीही होती की काम पूर्णत्वास नेऊ शकतो आपण की नाही नेऊ शकत. अशा बऱ्याचशा प्रश्नांमधनं आम्ही हे काम पूर्ण केलं. आणि ते नरेंद्र मोदीजी यांनी, पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक वॉलवर आमची कामं प्रोत्साहन म्हणून शेअरही केली. त्यात खूप मोठा आनंद आम्हाला मिळाला. मला पहिले सांगा की तुमची निवड कशी झाली, तुम्हाला कसं काय हे पूर्ण काम मिळालं, कसं तुमच्याशी कॉन्टॅक्ट संपर्क साधला? याचा ही जो एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जे ऑफिस आहे, मिनिस्ट्री आहे, तिकडनं एक 7 ते 8 ग्रुप्सला हे सगळं काम डिवाईड करण्यात आलं त्यांच्याकडनं. आणि त्यात इन्क्लूड डिझाईन ते एक्झिक्युशन ही जी प्रोसेस होती, त्यात त्यांचं महत्त्वाचं सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न होता की डिझायनिंग, की यात तुम्ही काय नवीन आणि काय वेगळं देऊ शकतात. तर त्या संदर्भात आम्ही आमच्या पद्धतीने काही डिझाईन सादर केली. त्यात आणि ही सगळी प्रोसेस जवळपास 4 ते 5 महिने चालली, फक्त डिझायनिंग. ती सादर केल्यानंतर आम्हाला लकीली फोन आला मिनिस्ट्रीतनं की तुमचे डिझाईन्स अप्रूव्ड झालेत. आणि अप्रूव्ड म्हणजे ते PMO, इवन राम मंदिर ट्रस्ट, त्यानंतर अयोध्येतील मोठे मोठे महंत आणि मिनिस्ट्री असे सगळ्यांकडनं ते अप्रूव्ह झाल्यानंतर ते काम आमच्याकडे आलं. त्यानंतरही डिझायनिंग प्लस जी बाकीची डिटेलिंग होते, त्यात बरेचसे प्रश्न, क्युरीज ह्याच्या PMO, तसंच राम मंदिर ट्रस्ट, इवन मिनिस्ट्री, काही आध्यात्मिक साधुसंत यांनी काही क्युरीज काढून आम्हाला त्या दुरुस्त करायला सांगितल्या. त्या बारकाव्याने आम्ही दुरुस्त करून, त्यांनीही खूप बारकाव्याने तपासून आम्ही बाकीची 2-3 ठिकाणी कामं केली. पण जो हा अनुभव होता अयोध्येतला, तो फार डिटेल वर्क म्हणतो ना आपण, त्या सगळ्या बारकाव्यांचा आणि एक एक लाईन आणि एक एक गोष्टीला महत्त्व होतं. कारण एक राम हा एक नुसता आपल्यासाठी माणूस म्हणून, पण एक देव म्हणून, पण त्यापेक्षा एक पुरुषोत्तम किंवा जो सगळ्या पद्धतीचं जी उपमा आहे ती त्या कामातही ती दिसायला हवी, अशी सुरुवातीपासून आम्हाला ताकीद वजा विनंती होती या कामाबद्दल. मला सांगाल की ही थीम होती सगळी, कशी थीम साकारली, म्हणजे 7-8 महिन्याचं काम सुरू होतं, कसं टप्प्याटप्प्याने हे काम चालत गेलं आणि कसं पूर्ण झालं? याच सुरुवातीला आमचे सचिन काळुसकर म्हणून आमचे मित्र आहेत. यात प्रवीण म्हणून आहे, वाघमारे आहेत, विवेक सोनवणे आणि मी आनंद सोनवणे. आमच्या 4 जणांचा सुरुवातीला ग्रुप आम्ही या कामासाठी ठरवलं की करायचं आपण हे काम. त्यानंतर डिझायनिंग लेवलला मी प्रवीण कुमार यांनी खूप मेहनत घेतली. त्यात सचिन काळुसकर म्हणून आहेत, त्यांची खूप मेहनत झाली. कारण बरेचसे इनपुट्स हे त्यांच्यापर्यंत पोचत होते. त्यानंतर ते आमच्यापर्यंत, म्हणजे मग डिझायनिंग टीमपर्यंत यायचे. तर ही डिझायनिंग, त्यानंतर मग ही सगळी प्रोसेस 5 ते 6 महिने ऑलमोस्ट चालली. सगळं अप्रूव्ड झाल्यानंतर मग आमचं एक 8 महिन्यापूर्वी इकडे नाशिकमध्ये वर्कशॉपवर आमचं काम चालू केलं आम्ही. कॅनव्हास पेंटिंग होते, काही स्कल्पचरल आर्चेस होते,
त्यानंतर कॅनव्हास पेंटिंगमध्ये लाईफ ऑफ रामा म्हणून एक पूर्ण सिरीज आम्ही त्यात 14 पेंटिंगची घेतलेली होती. त्याची पूर्ण त्या पॅनलची लांबी 305 फूट आणि उंची 17 फूट असं ते एक लाईफ ऑफ रामाचं स्केल होतं. तो एक अनुभव आमच्यासाठी अजून वेगळा होता, कारण एवढं मोठ्या साईजचं आणि तेही अयोध्येमध्ये आणि तेही त्या क्वालिटीचं काम करायला आम्हाला मिळालं, आम्ही केलं. तो एक आनंद फार सुंदरच होता आमचा. त्यांचेच बंधू आहेत विवेक सोनवणे, जे या कामामध्ये स्वतः सहभागी देखील होते. मला सांगाल की हे कॅनव्हास पेंटिंग किंवा म्हणजे विमानतळावरती गेल्यावरती कुठे हे लावण्यात आल्यात आणि तुमचा प्रत्यक्ष अयोध्येत काम करण्याचा अनुभव, तुम्ही किती दिवस तिथे होते, कसं काम पूर्ण सुरू होतं? आपण अयोध्या एअरपोर्टला जर गेलात तर तुम्ही जसे एंटर कराल तर समोरच्याच वॉलवर तुम्हाला भव्य असं 305 फूट बाय 17 फुटाचं कॅनव्हासचं पेंटिंग, आकर्षक पेंटिंग, त्यात पूर्ण रामाच्या जन्मापासून ते लंका रामाचा जीवनपट तुम्हाला पूर्ण उलगडेल त्या पूर्ण 300 फुटाच्या पेंटिंग म्हणून. यामध्ये आम्ही 14 सेक्शन्स केलेत. अयोध्या तशी पौराणिक वारसा भरपूर आहे, भरपूर कथा आहे अयोध्यामधल्या. आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयत्नाने आता ते एक आध्यात्मिक शहर होतं आहे. खूप सारे डेव्हलपमेंट तिथे होतात, त्यातच एक अयोध्या एअरपोर्ट. तर त्यामध्ये भारतीय पौराणिक भरपूर आपल्या कला आहेत, त्याचा अभ्यास करून ह्या ड्रॉइंगमध्ये आपण हे केलेलं आहे. तर कलमकारी आणि पटचित्रकथा याचा विशेष वापर यात केलेला आहे. यासाठी ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस ठराविक त्या शैलींचा आम्हालाही स्वतःला खूप अभ्यास करावा लागला आणि त्याचा खूप सारी मदत आम्हाला प्रॅक्टिकल कामामध्ये झाली. तर हे सर्व काम, सर्व प्रोसेस इथे इन हाऊस वर्कशॉपला 6 ते 7 महिने चालू होती आणि आम्ही ज्यावेळेस एअरपोर्टला गेलो तर त्यामध्ये आमचं इन्स्टॉलेशन आणि बाकीचे डिटेलिंग हे जवळजवळ 1.5 महिना आमचं प्रॅक्टिकल जागेवर काम चालू होतं. काय काय म्हणजे कसे रंग वापरलेत किंवा कसं काम पूर्ण दिवस रात्र तुम्ही करत होतात, का अयोध्येत कसं पूर्ण काम? अयोध्येत जवळजवळ आमचं 12 ते 14 तास रोज काम चालायचं. वेळेनुसार काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले तर थोडंसं हे होतं. आणि ज्यावेळेस आपण एखादं काम इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्याचं फायनल एक रूप येतं, तर त्यावेळेस अपेक्षेनुसार काही डिटेल्स आम्हाला वाटलेत तर आम्ही ते कमी जास्त करून ते कंप्लीट केलं. यामध्ये खूप मोठी टीम आमच्याबरोबर होती, जवळ 60-70 जणांची आमची पूर्ण टीम या पाठीमागे काम करत होती आणि या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून हा एक प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. मग हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि काम सुरू करण्याच्या आधी किती टेन्शन होतं, काम पूर्ण झाल्यावरती कसं समाधान? नक्कीच खूप जबाबदारी होती. खूप अयोध्याचा प्रोजेक्ट म्हणजे आता ह्या 7 ते 8 जणांच्या टीममधून आमच्या टीमची सिलेक्शन ज्यावेळेस झालं तर नक्कीच आनंद झाला. पण त्याचबरोबर एक चॅलेंज होतं की एक आपल्यावर जबाबदारी जी सोपवली ते आपल्याला खूप काळजीपूर्वक सांभाळायची आणि त्यातून आपल्याला उभं राहायचं आहे आणि ते काम पूर्ण करायचं आहे. तुम्ही मला आता मगाशी बोलताना सांगितलं की खूप थंडी होती, 2-2 स्वेटर घालून काम करत होते. आणि थंडीचं खरंच म्हणजे तिकडे नेपाळ किंवा हिमालय जवळ असल्या कारणामुळे तिकडे थंडीचं प्रमाण जास्तच होतं. आणि अक्षरशः म्हणजे आपण नॉर्मली नाशिकमध्ये आपण एक जॅकेट तर तिकडे 2 जॅकेटने सुद्धा थंडी म्हणजे कंट्रोल होत नव्हती, इतकी भयानक थंडी तिकडे त्या पिरियडमध्ये होती इन्स्टॉलेशन चालू असताना आमचं. कुठली शैली किंवा कशा पद्धतीने केलंय सगळं? यात आम्ही भारतीय साधारण 1000 वर्षापूर्वीपासून किंवा 2000 वर्षापूर्वीपासून ज्या कला परंपरा म्हणजे त्यात पटचित्र आहेत, मधुबनी आहे, त्यात कलमकारी आहे, अशा बऱ्याचशा चित्रशैलींचा अभ्यास करून त्यातनं काही नवीन काही फ्युजन म्हणून शकतो आपण त्याला, की ते आम्ही तयार करून डिझायनिंगमध्येच इम्प्लिमेंट करून तेच आम्ही सादर केलं होतं. आणि तेच बहुतेक जे काही सगळ्या मान्यता देणार होते त्या सगळ्यांनाही त्या गोष्टीबद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगलं रिस्पॉन्स दिलाही. ते चित्रशैली त्यांना आवडली, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी काम होतं ते. आणि त्यात बरेचशी रंगसंगती हा एक विषय होता की त्यात अजून म्हणजे जसं स्केचेस लेवलला काम संपलं पण रंगसंगती हा एक वेगळा विषय होता. त्यातही आमचं बरीचशी मेहनत आणि बरीचसा
परिश्रम आम्ही त्यातही केला. कोणते रंग वापरले काय? आम्ही ॲक्रेलिक कलर यूज केलेत, आर्टिस्ट ॲक्रेलिकचे. आणि त्यात कॅनव्हास जो आहे तो आम्ही कॉलमनचा कॅनव्हास यूज केला. तर ते दोन्ही आणि बाकीचं जे आहे फायबरमध्ये ज्या आर्चेस केलेल्या आहेत आम्ही, त्या साधारण आर्चेसची बारकावे आणि ती त्यात आम्हाला एक मस्ट इंटिमेशन हे होतं की राम मंदिराचं जो स्टोन आहे त्या स्टोनच्या कलरसारखाच आपल्याला इकडे त्या आर्चेसला कलर किंवा तो स्टोन फील द्यायचाच आहे. ही सुरुवातीपासून त्यांची मागणी होती. आणि जे एअरपोर्टची थीम त्यांनी त्याच पद्धतीवर थोडं मंदिर आणि तो रंगसंगती जी आहे ती जी मंदिराचा जो स्टोन यूज केला आहे तो स्टोन इकडे यूज करून रंगसंगती एक सरकळी सांभाळली होती. आणि ती त्यांनी एअरपोर्टमध्ये आतमध्ये आर्चेसलाही तीच आम्हाला प्राधान्याने वापरास सांगितले होते. हे जेव्हा काम पूर्ण झालं तेव्हा पंतप्रधान मोदी जे असतील किंवा मुख्यमंत्री असतील योगीजी हे जे तिथे गेले ते सगळं पाहणी केली, त्यांनी त्यांच्या सोशल मीडियात देखील ते शेअर केलं. आणि आता हा सोहळा देखील होणार आहे तेव्हा देखील जे देशभरातूनच विदेशातून देखील लोक येणार आहेत. तुमचं पेंटिंग पाहतील कसं वाटतं सगळं? नाही, खरंच तो म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. त्याचं वर्णन नाही करू शकत मी की कारण एक रामाची सेवा करायला मिळाली, प्रभू श्रीरामाची, हाच आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे. कारण एक आत्मीयता घरापासून आहे, माझ्या वडिलांपासून ती गोष्ट. कारण त्यांनी कधी मी त्यांना असं ते सकाळी त्यांची 1 तास 1.5 तास पूजा अर्चा, संध्याकाळी तास 1.5 तास, म्हणजे सगळं लहानपणापासून तो सगळा प्रवास त्यांचाही बघत आलो आहे. आम्हाला लहानपणी आत्ताही आमची मुलं आहेत त्यांचंही रामचरित्रमानस झालं किंवा हनुमान चालीसा झालं, हे सगळं पाठण त्यांचं रोज संध्याकाळचं संध्या आरती म्हणून वडील आजही करून घेतात, आमचंही करून घ्यायचं. आध्यात्मिक वातावरण घरात पूर्वीपासून होतं. आता हे सगळं केलं आहे, काय वाटतं आता 22 तारखेला जायची इच्छा आहे तिथे निमंत्रण? नाही, 22 तारखेला त्यांनी तसं एक मेल थ्रू एक इंटिमेशन दिलेलं आहे की तुमचं प्रयत्न चालू आहे. पण बघूया, इन्व्हिटेशन आलं तर नक्कीच जाऊ. तर इच्छा नक्कीच आहे. खूप अभिमानाची गोष्ट होईल ती, असं एक नाशिककर म्हणून मला, एक मराठी माणूस म्हणून तिकडे जाणं. तुमचं काय आता तिथे जायचं, मंदिर तर बघायचंच, तुम्ही केली कलाकृती पुन्हा बघायची इच्छा आहे? नाही, नक्कीच आवडेल आम्हाला. पण तुमच्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती की आपण नक्की जा, की मराठी कलाकारांनी, मराठी टीमने खूप सुंदर असं काम केलं आहे. आणि तुम्ही कधीही एअरपोर्टला गेला तर तुम्हाला ते बघितलं नक्कीच आनंद मिळेल. तुम्हाला आमच्याकडून एवढी विनंती. एकंदरीत आपण बघत आहोत, खरं तर हे काम केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळत आहेत. सुंदर अशी कलाकृती अयोध्येत साकारण्यात आलेली आहेत. ही चारही मराठी आत आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे ही कलाकृती जी आहेत, कलाविष्कार जो आहे तो साकारणार आहे. कॅमेरामन मयूर पारकेजीसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.